काल परवा सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं त्यामध्ये पुनर्गठन ही कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली, पुनर्गठन असणार आहे. परंतु याच्यातला महत्वाचे 2-3 मुद्दे अजूनही शेतकऱ्याचे बाकी आहे. 16-17चं कर्ज जेथपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला नाही. दुसरं आपण पाहतो का रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याचं काय, त्याला 25,000 देऊन नाही भागणार. त्याच्यासाठी सुद्धा निधी वाढवला पाहिजे. जेवढी कर्जमाफी दिली तेवढी ते दिली पाहिजे, हे सुद्धा त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे. ही सुद्धा आपली मागणी आहे जी 14 तारखेला आपण आंदोलन करणार आहोत. आपण दुसरा अधिक महत्वाचं आहे का 9 नंतरचा कर्जदार, 9 नंतर जो शेतकरी आहे कर्जबाजारी झाला त्याला ते माफ केलाय. पण 8-9 मध्ये जो कर्ज माफी झाली त्याच्यामध्ये 5 एकराच्या वर 1 गुंठा आहे तो शेतकरी सुटलाय, त्याला सुद्धा घेण्यात यावं. ही सुद्धा आपण आता या सगळ्या होणाऱ्या आंदोलनामध्ये मागणी करतोय. आणि 5 लाख कर्ज असेल तर 3.5 लाख भरा मग 1.5 लाख माफ होतं. याचा निषेध म्हणून सुद्धा आपल्याला 14 तारखेला या सगळ्या आंदोलनात चक्काजामच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मित्रांनो, शेतकरी बंधूंना आपण लक्षात घ्या का सुकाणू समिती असू द्या, प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडू असू द्या, आम्ही अतिशय प्रामाणिकतेने हे लढाई चालू ठेवलेली आहे. याला कुठेही फाटा दिलेला नाही. आणि 14 तारीख या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची तारीख आहे. आज विरोधी पक्ष आम्ही पाहतोय का मांजरीसारखं दूध प्यायला लागलं सत्ताधाऱ्यांच्या समोर, आणि कोणीच आता आपल्या समोर उरत नाही. अशा अवस्थेत शेतकऱ्यांनाच पेटून उठलं पाहिजे. त्यानं पक्ष, जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून या 14 तारखेच्या चक्काजाममध्ये सगळ्यांनी अतिशय शांततेच्या मार्गानं त्या सगळ्या लोकांना सांगून, मग रुग्णवाहिका असन, एखादा एसटी असन, एखादा बिमार असन, त्याला थोडीशी सवलत देऊन मला वाटतं हे आंदोलन अतिशय ताकदीनं शेतकऱ्याचं अस्तित्व या आंदोलनात माहीत पडलं पाहिजे. ज्या ताकदीनं आपण 5 तारीख बंद ठेवली महाराष्ट्र, त्याच ताकदीनं 14 तारीख सुद्धा हे बंद होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय का पीक विमा भरताना काय तिकडे नांदेडला एका शेतकऱ्याला लाठीचार्ज मध्ये मरावं लागलं. पीक विमा भरायला मरावं लागतं म्हणजेच तुमचं अस्तित्व संपायला लागलं का काय, अशा प्रकारचं चिन्ह उभं राहत आहे. आणि म्हणून या आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं आणि मला वाटतं एकत्रित होऊन सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन, नेते जरी येत नसत तरी कार्यकर्ते शेतकऱ्यासाठी उभे करता येईल काय, हा विचार समोर ठेवून 14 तारीख ही आपल्या अस्तित्वाची तारीख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण चक्काजाम करतोय. अधिक दुसरा, आपण 15 तारखेला पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू द्यायचं नाही. आपल्याला तिरंगा अतिशय प्रिय आहे. आम्ही आमचा जीव देऊ पण तिरंग्याला कुठेही अपमानित होऊ देणार नाही. ते दुसऱ्याच्या हातून, यांच्या दडबद्री हात त्या तिरंग्याला लागता कामा नये. आणि म्हणून 15 ऑगस्ट पालकमंत्र्याच्या हातून नाही, कलेक्टरच्या हातून करा, शेतकऱ्याच्या हातून करा, पण पालकमंत्र्याच्या हातून हा झेंडावंदन होऊ द्यायचा नाहीये. जे गावचे सरपंच आहे, अध्यक्ष आहे, नगराध्यक्ष आहे, सभापती आहे, त्यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन दुसऱ्याच्या हातून झेंडावंदन करावं, हे सुद्धा मी या निमित्तानं आवाहन करतोय.